शपथ कधीच खोटी घेऊ शकत नाहीये. आणि या जगात माणूस म्हटल्यावर एक ध्यानी ठेव, कनक आणि कांता, स्त्री आणि धन. केवळ माणसाची नियत बदलेल हे सांगता येत नाही. ज्याने तिला देण्याची शपथ घेतली आहे अर्थात जर तुमच्या जागी जर कोणी इतर देवाणूच असता तर नावे बसून भेटायची साक्ष जागी छेदली असती. पण माझ्या मुखातील शब्द ऐका, ही लक्ष्मी नव्हे तरी औदस आहे. आणि अशा जीवीला पुढे सुद्धा साक्ष जागी विचार केला. अयोध्येची सूत्र आपल्या हाती घेतली आहे. नाही देत असताना तो माझा तो परकाई आता विचार कधी राजाने केला नाहीये. भूत राहून अनाग राजे खरा याचा पुढे अनाग राजे होतील पण सर्वत्र नाही हे आपल्या संतेला पात्र शब्दानं सराये. पण ज्या राजा सूर्य सुद्धा नाही दिला तो न्याय देत असताना योग्य निर्णय घेऊन, कारण अरे स्वतःची चोरी लपवण्यासाठी आदेका प्रेमाचा कोणता आंदोलन घेण्याची. तर ज्याला स्त्रीचा आदर नाही, ज्याला स्त्रीचं महत्व नाही, अशाला शासनाने नक्की दिता येते. आपण एक गोष्ट विसरतात. आपल्या शास्त्रकलेत आणि शास्त्रशाही खाली पुन्हा सुंदर वाढलाय. जे रक्त आपल्या लक्षाला साधय ते पुन्हा सुंदर देखील आहे. वक्तव्याचा वक्ता नव्हे, मूर्तिमत्तेचा शास्त्र आहे. सत्य म्हणजे सत्य. याचा द्वारा जाणारा पुन्हा सुंदर कधी कधी माणसावर केलेले संस्कार हे माणूस करताना चांगलेच करत असतो, पण कधी कधी संगतीने सुद्धा माणसं बिघडतात. तद्वत अरे ज्या राज रक्तात तुझा जन्म झाला पण त्याला जर आया बहिणीची किंमत कळत नसेल तर तुझला तुझा माझा सन्मान शस्त्र मागे घेता येतं कारण तू जर म्हणत असशील तुझ्या बाबतीत आत्मीयता निर्माण झाली, तुझ्या बाबतीत प्रेम निर्माण झालं तर हा तुझा निव्वळ गैरसमज आहे. तुझ्या बाबतीत प्रेम नाहीये, तुझ्या बाबतीत तुझा जर सेवन झाला काय होणार माहिती का? अरे या जगात तू ते कृत्य स्वतःच्या वहिनीच्या बाबतीत केलं आणि या कृत्याचा तुला पश्चाताप व्हायला हवा. अरे माणूस मेला काय गेला सारखा जाईल, पण मरणापूर्वी त्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आपण जीवनात काय चुका केल्या आणि चुकीचं वागल्यावर काय भोगावं लागतं आणि ते भोगल्यानंतर
जगात तुला कुणाचंही धाडस होणार नाही. ते धाडस होऊ नये म्हणून तुला क्षमा नाही, तुला शासनाकडे दाव या अयोध्येच्या पुण्यभूमीतून असत्याला ना नेहमी आधाराची गरज असते, त्याला शब्दाच्या ठेकीची गरज असते, पण सत्याला कधीही आधाराची गरज नसते. सत्य जरी सप्त पाताळी काढून जरी ठेवलात ना तरी एक ना एक दिवस तरी ते वर येतं आणि आद्य स्वरानं सर्वांना सांगतं की मी सत्य आहे, मी सत्य आहे. माझ्या मुखातील शब्द आहे का तुम्ही मला हद्दपार केला नाही दुःख, पण एक ना एक दिवस तरी तुम्ही केलेल्या कृतीचा तुम्हाला पश्चाताप. स्वतःच्या बंधूच्या जीवनात निर्णय मी घेतला याला कारण ज्याला स्त्रीचं महत्व कळलं नाही, ज्याला स्त्री साहित्याची जाणीव झाली नाही, ज्याला शासन मी केला येतात नाही मी विचार करणार. मी केलेले तू चिंता नको, तुझ्या जीविताला आता काही होणार नाही. साधारण म्हणत पण अतिशय बदल का होतोय,
संभ्रम निर्माण झाला. नक्की मी कोण, इथं कशी आणि इथं का, कोण आहेस? प्रश्नाचं उत्तर तुला हवंय. नक्की मग ऐक. अरे ती समिधा, तीच ही दुर्मती तुझ्या नेत्रासमोर आहे. तुझ्या जीवनाची राग रांगोळी या दुर्मतीनं केलेली आहे. हेच ती आहेस? एक अनाथ होऊन माझ्या जीवनात तू आलीस. जगण्यात एक अनाथ म्हणून. तुला आधार दिला गेला. ज्या अयोध्येच्या पुण्यभूमीत पुण्य पुण्य खंडात चालू आहे. अशा पुण्यभूमीत हे कपटाचं आचरण करून केवळ स्वतःच्या मुलाप्रमाणे माझा बंधू गाव म्हणून सांगत होता की दलाई स्त्री पुरुषांनी गाळलेली आहे. पण सत्य परिस्थितीवर विश्वास ठेवून स्वतःच्या बंधूला दोषी ठरवलं, त्याला हद्दपार केलं आणि केवळ शाळा सोडलं भावानेनं. अयोध्येत तू आली. आखेर तुला श्रद्धा. हे शास्त्रांत ही तुझी पुण्यवंताची अयोध्या झाली असली. अरे गैरसमज तुझा. हे फार मोठा राजकारण आहे आणि हे राजकारण या दुर्मतीला निर्माण केलं आहे. आणि या तुझ्या अयोध्येत असणारी तुझं सारं सैन्य या दुर्मतीला खाऊन नष्ट केलं आहे. ज्या माझ्या बंधूच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते त्यांना प्रत्येक दिवशी हे तरी माणूस एकाचा तरी शेवट होतोय आणि या सर्वस्वाला तू काढली आणि ते सत्य घातलं गेलं. ठेव. जिथं किती तुम्ही नाट्य घडवलात तरी सत्यानं वागणारी माणसं प्रसन्न जीवनात अनेक येतात. पण त्या प्रसंगावर नाट्य जमाव. एकदा जीवन होऊन तुमची आतुरी आकांक्षा माझ्याशिवाय राहणार नाहीये. हे शास्त्रांचा तुझा बंधूला नाव म्हणून सांगत होता. रक्षण भक्षण झालं आहे. तुझा शेत कुंपण खाऊ लागला आहे. गणगाडी खाता हे सारं खरं नाट्य या दुर्मतीला निर्माण केलं आहे. नाथ भावानेनं वागण्याचं कार्य तुझ्या कर्मी घडलं गेलं. नाट्यश्लो एक दशावतार नाट्यप्रेमी यांनी माझ्या घरीचा गौरवकडे दाखवण्याचा बातमी दशावतार नाट्यप्रेमी यांना उदंड आयुष्य लाभावं अशी माऊली यांनी प्रार्थना करून बोलली.
जी व्यक्ती आमच्या समोर उभी राहणार जिनं आमच्या बाबतीत खेळ खेळला एक कपटाचं आचरण करून आमच्या घरात भांडण लावलं आणि तिला सूचना करणारी ही व्यक्ती कोण आहे निश्चितच तुला ओळखी करून देतोय ज्या अनाथ समाजाशी लग्न केलं आणि ज्या महाकाय दुर्मतीनं तुला तुझ्याशी विरोध केलं त्यांचाच भाव आता होणारा समाज तुझ्या शब्दाला भेटला समजलाय म्हणजे दानवेश्वर हे डाव खेळला तुम्ही कारण याच्यापूर्वी ज्या ज्या दानवाने डाव खेळलाय ते अधोगतीला गेले भक्ताच्या जीवनातील खेळामध्ये
मिळेल त्या मार्गाने मार्गक्रमण करतोय. आता भागी गुणाचं या कटेरी मधात मध फिरण्याचा प्रयत्न हा गुणाच न करता खाज्यातही देवाला पुष्कळ श्रम झाले रे मला. क्षणभरीत विश्रांती करावी. अरे क्षणभर असाच करावं. समावर दिसतोय तो मार्ग. या मार्गाला माझ्या मार्गात अनोळखी व्यक्ती नाट्यरसिको एक दशावतारी कलाकार मावसोप्रम राणा भरवले. त्याने आमच्याकडे कोणाच्या घरोकडे दाखवण्याचं पारितोषिक नाही. सन्माननीय मावसोप्रम भालवाल्याच्या घरोकडून आभाराने पश्चात आनंदाने दुर्मती जिच्यामुळे मी देशोधडीला लागलो तीच दुर्मती माझ्या नेत्रासमोर मंडळ पुन्हा सुंदर वाय मला इथं भेटणार. तुला संपवण्यासाठी ही दुर्मती प्रयत्न आलेली आहे. अरे ज्या माणसानं या पवित्र भूमी अयोध्येत प्रवेश केला पण जोपर्यंत आपला सुद्धा शाश्वत आहे तोपर्यंत अधर्माने आपला माणूस कधी संपवणार नाही. हे गुणा सुंदर साम्राट तू माझ्या नेत्रासमोर आहे. याच्या पुढं तुझा शेवट करो. तुझ्या प्रेमाची मागणी असल्याशिवाय जन्मनी मृत्यूच्या मध्याच्या कालावधीत स्वतःचा कर्तव्य उज्ज्वल करून म्हणे माझा आत्मविश्वास आहे. अरे हे कसला कर्तव्य उज्ज्वल करण्यापूर्वी या लोकीची घटना नको. मी तुला फलकी पाठवून दे. या तुझ्या होईची मला नावे काय बोलतो पहिला
नक्की काय चांडा मला प्रतिकार करतोय बाबांची आज्ञा घेऊन आमचं स्वतंत्र पूर्ण करण्यासाठी आम्ही या अरण्याच्या ठिकाणी आलो खऱ्या. अगं बाई, या बाजूला जर का पाहिलं असेल तर एका मागोमाग रांगेत वाढणाऱ्या या पर्वत रांगा आणि त्यांच्याजवळ जर का पाहिलं असेल तर ते भले मोठे वृक्ष, त्या वृक्षांना वेष्टन घालून बसणारा त्या वृक्षवेली, त्या वेलींना आलेली ती पुष्प, त्या पुष्पांचा सुटलेला सुगंध अगदी मनाच्या ठिकाणी दरवळतोय करा. खरोखरच खळखळ आवाज करीत जाणारा जरा, खरोखरच खळखळ आवाज करीत जाणारा जरा, पंख पदुमली नाचे मयूर पिसारा, फळा फुलांनी बहरला आसमंत सारा, वसंत ऋतू भरला सर्व चराचरा, नाझरण्याने लाजून जावं, सरितानं तुला ठरवावं आणि आपण मात्र आपल्या मनाचं समाधान करावं. खरोखरच त्या पाणवड्याचं पाणी या हिरवीला हिरवळीवर केलं तर जरा करूनच पाहूया. अरे बाबा, हे तर पाणी मी माझ्या अंगावर सुटून गेलं तर आई गं, खरोखरच एकसारखी अंगावर सारं निर्माण होऊन लागले. अगं बाई, हवा पाणीला ओळखीला काय गं येतो तुला काय वाटतं? तू तुझ्या मनात समाधान करते, त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या मनात समाधान करते. तुझ्या सुरात धून मिसळून मला गायब येणार नाही, पण निश्चितच
आपण मला जागेवर आणलं. अयोध्येचा युवराज पुन्हा सुंदर आपला आनंद भावी अनंत जन्माचा ऋणी राहील मी आपली ओळखी मला पडली. माझा परिचय इथून काहीच अंतरावर आमची झोपडी आहे. गंगा गावकर यांची कन्या. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. सदैव राजे मला सांगा इथे काय कशासाठी काय झालं तुम्हाला? युद्धाच्या वेळी तुम्हाला चिखलीत आम्हाला अभ्यास आम्ही मूर्छित पडलो. श्रीमान वसंत गवत यानं माझ्या कलेचा गणगौरव करून हे लाल फुलाचं पारितोषिक दिलंय. माऊली दशावतार कोणशी या नाट्यमंडळाच्या वतीनं या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. आपण मला शुद्धीत आणलीस आपले आभार मानले. पण माझं कर्तव्य मला श्रेष्ठ आहे म्हणून युवराज पुन्हा सुद्धा निघाले. आपल्याशी चार शब्द बोलण्यासाठी आम्ही तत्पर झालो. आपल्या ते लिंगता पाहिले, आपले ते संस्कार पाहिले, पण ओळख होता क्षणी प्रेमाची याचना करतात. राजे मला सांगा तुम्ही मृत अवस्थेत पडले असताना तुमच्यावर पाण्याचं सिंचन मी केलं, तुम्हाला जागृत केलं आणि खरोखरच माझे नेत्र तुमच्या नेत्राला मिळले. अगं प्रत्येक माणसानं माणसाला तळायचं असतं, कधीही मारायचं नसतं. मान्यच आहे मला. स्वतःच का मित्रांना जगू द्या हा आदर्श मरदभूमीवरील आहे. माणूस काही निर्माण करता येत नाही, ती जन्माला यावी लागते. म्हणूनच मी तुझे आभार मानले, पण तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही आम्ही करू शकत. हो जर का तुम्हाला प्रेमाचा स्वीकार केला नसता तर आपल्यावर मी करून लोट करणार. तू म्हणालास की तुझ्या प्रेमाचा स्वीकार जर केला नाही तर देह त्याग करणार. तुझ्या ती अंतर्यामी असलेली दीनता पाहिजे आणि हे सगळे माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न तू करावा. पण दोन शब्द म्हणजे आमच्या बोल ना, माझ्यासोबत बोल ना, माझ्यासोबत बोल.
कुणी आहे का हो तिकडे? मला फुलं पाहिजे होती, पुष्प नेण्यासाठी आले होते. बाबा मारता काय तुम्ही? गळ्यात गळे घालून कुठं मी फुलं काढत होते. तुम्हाला काही बघण्यात तुमचं चुकलं असेल. तुम्ही आता दांडी जोडून चढवा दाबून चाल्या बापू चुकलो हो खडे सुन दिलं खडे जातो. नमस्कार चमत्कार घडे असो खडे गेलो. आपण ज्येष्ठ व्यक्ती दिसलात म्हणून आपल्या पथकामध्ये आम्ही लिहिलं. काय नाही सगळ्या बरोबर ते हडे खडे अयोध्येचा युग होय सुंदर म्हणतात. हडे खडे कारण माका सांग चेडवात दिसली काय तुम्ही बरं धावतात आमच्या उर्मी धुरी स्मिता गवत आणि संजू परब यानं माझ्या अल्पशा कलेचा गणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. कोण माऊली दशावतार कोण या नाट्य मंडळाच्या वतीने अवश्यच आनंदाने हो पावसात गगन क्या दिला. त्याचप्रमाणे श्रीमान दिलीप गवत यानंही माझ्या अल्पकलेचा गणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. गणराला म्हणतात ना हो आमचा दाडा खटा तू काय खटा बोलतोय मी आता सांग. दांडगी जोडली चढवा तुम्ही खडे तर तोंड वरती करून फिरतात आणि मग अस्त्यांचा धावता या तोषीचा कारण या सांगतात या वगैरे प्रेमी उपसक लावडा वगैरे एवढा राग कशासाठी? अरे बस नाही पुष्कळ दिवसांनी आगमन झालं. नाही तुका सांगतो तुका बघतोय जलद माझा डोळा काय सांगायला गेलं असा म्हणल्या काय सांगा आवाज तुझी उंचली बापाशी चेडवा चढवून ठेवल्या कपडात पण असं झालं तरी का? तिथे पुष्प काढत होते. ह्या काय गळ्यात गळे घालून तुझा माझा जमाना तुझ्या वाचून कर्माना या बघलाय काय माझे डोळे फुटाक नाही असत बघून आणि माका सांगले दांडगी दुडकी चेडवा गावली का बरे धावतात बरे आमच्या का म्हातारा पत्र हडे सोड पडे करवा बघण्यात सुद्धा नाही कष्ट करून जातात कष्ट करून राजे आहे कोण म्हणून म्हणते ह्याच्यामुळे सबकाच बोला राजे आहेत ते. हो ह्याचा तुका काय माहिती का सांगतो तो सिलिंडर असतो घडे बा काय केल्या नाही आता या हडे पळायला असेल बघा बघू का वेळ अनमोल आहे ती तृणमूल होता का माका माहिती असा तुझ्यापेक्षा वेळाची किंमत माका माहिती असा जळावर पाऊस पडलो का पेरू माया आणि पेरल्या उपरांत चिखल कसो करू बरो या शेतकरी असे जातीवंत कडे गेलो आपण जे बस तुका न पण एवढं झालं का? काय लाटा फुलं बाबा आपण देखील मानाची उच्चाची जागा आहे असा रे प्रत्येकाला मीठ अशाला भाग नाही. नाही या जागी लिहिणे जो राहिला तो उच्चतम शिखरावर विराजमान झाला. या जेव्हा पाळण्यात होतोय तेव्हापासून मी हवय असं पाहिजे मिळून झाले नाही किती याला फार महत्व आहे. अरे या जागेत मी हल्ली होतोय असतोय उन्हाळ्यात माका हळली आण द्यावा ऐकलं. आता मुद्द्याचा बॉल खडे गेलोय खडे बाबा आम्ही अरण्यात वैराव फिरत असताना आमच्यावर प्रसंग निर्माण झाला. कोणी केलो दुर्मती नामक एका असुरी शक्ती थैमान मानू लागली. शब्दाने शब्द वाढला गेला रूपांतर संघर्षात झालं. ऐन युद्धाच्या विनदुम चक्रीत आम्हाला दुर्दैवाचा फसा उलटा पडला. आम्ही पराजितच झालो. ज्या असुरी शक्तीने आम्हाला विजय प्राप्त केला तशी आम्हाला मारझोड झाली. मूर्छित अवस्थेत पडलं असताना आपल्या कमतेनं आम्हाला सांगितलं म्हणजे बेशुद्ध पडलं. अरे रे बाबा एका पाणी दिलं एका सावध केलं पण
माणसाचा काय कधी होतं नाव आहे आपली सप्तमी दिली. आता काय झालं बघा सांग बघूया ओ प्रेमी उपस्थित भावना प्रेमी मनोमंदातील ते प्रेमी देवाघरचं रे बघ मोठा मोठा काय वगैरे बोला नको माका काय करतो समाज नाही आम्ही शेतकरी माणसा ओ जाई तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. अरे जेडून ते गळ्यात फास हो केव्हा आवडात म्हणून योग्य वेळी कन्यादानाचा मुक्त होणं प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. कन्यादानासारखं महान दान नाही. अरे एकदा या माणसाच्या गळ्यात बांधलंय म्हणजे कन्यादान केलंय या भोकं झालं मग आमची इच्छा आहे काय ती आपण कन्यादानातनं मुक्त व्हावं. हो आपल्या कन्येचा असतो युवराज गुणसुंदर असतो. एका होती बोला सगळं बसतो दिसता त्याच्यात चिडव देऊ काय करतात नाही त्याचा फुलय फुलय फुलायचं आणि चिडवत थोडं आवडतं आणि मारून तुकडे करतो बरोबर आहे तू कधी होतय काय ना कधी कधी बोलता आहे तेव्हा त्या झिडातून जमीन तुंब शेतीवाडी काजी भात गाय गोरवा म्हशी ढोरा काय तुला असा अरे राजकोट ओ शास्त्रकुलात आमचा जन्म झाला काही गोष्टीची आम्हाला नोंदता नाही. हा आता आहे पुढे काय सांगता येत आहे या तुका विचारलं हे तो अर्थ असतो या तुका लगीन करून गेल्यावर ह्या काळजी जाता लागतं गरज नाही आपला जा असा टिकवून ठेव या गुन्ह्यान जा हो या काळजी हो ना तुझ्या राजा असत तुझे भालदार टोपदार फुटदार असत कोणी जागा असा तुम्ही कसं येतात रे ती जागा कोणी जागा आम्ही बघतो आम्ही कसंही तू तिथून जरी नाही निर्माण झाला तरी आमच्यासारख्या शेतकऱ्याची मातीची आणि आमची नाळ अशी घट्ट जुळलेली असतात. म्हणजे माणसानं अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी असावं. हा इतरांच्या जोरावर स्वतःचा स्वाभिमान रान ठेवून गरीब असाने माणूस कधीही जगत नाही. माझ्याकडे तरी फाटके कपडे असले एकट्या तुझ्याकडे वागत जर नाही होतलं तरी मी कसतो रवा कोण तो सगळा मी शरण चालता म्हणजे जगाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती. मनाची श्रीमंती तर मग माझी इच्छा परिपूर्ण होणार. दातली पण एका होती पण माका सांगले या राजा अशी तुझी ह्या अवस्था केली कोणी आणि या जर तुका चेडू दिलं तर मगेकडे राज्यात दाखवलं कसं फिरत नव्हतं. अरे बापू सोडा नका विचारू नको होय मा मी गजाला सरळ उत्तर आपल्याला उत्तर केलं. हा हा आपण म्हणालात की तुझ्या राष्ट्रात तू जाणार आहेस की नाही. वेळ दर्शनी सरला घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगेन. वेळ दर्शनी माझ्या राज्यातही जाईल. तुमची आणि माझी ग्रंथिका माझ्या दादाला करून देणार आणि त्यावेळी मी विवाहाबद्ध होईल हा माझा शब्द आहे. पण तोपर्यंत तुमच्या सहवासात राहायचं. माझ्याकडे आपल्या ज्या ठिकाणी निवासस्थान आहे हरकत ना कोण मियाचा खातो ताट तुका खावता लागतला तुम्ही राजे लोक वयावयाचा खातात नको नको बापाशी तो शब्द परत एकदा जेडवा घेतात असं असं काय ना हो जेडवा बरोबर असा तुम्हाला मान्य आहे मला मान्य आहे. गोळे पडायचं हा हळू नको मगल्याक जाऊन सांगा काय जेडवा जावय बघलो मगला तर काय बोला माका माहिती नाही औषधा काय
केला, पण प्रभाव त्याच वनवासात असतावेळी पंपा सरोवराच्या ठिकाणी तुझी माझी भेट झाली. तुझा जगात आधार हा हनुमंत झाला, पण प्रभाव तुझी माझी भेट झाली. पण तुझ्या चेहऱ्याचा निश्चय करतात विचार वेगळा वाटतो, म्हणून विचारलं तुझ्या मध्ये प्रभाच्या मुखातील विचार हनुमंता कुणीतरी सीतेचं चौर्य करता गेलं, मायेचा चौर्य करतो. माईचा शॉक घेतला, दुराचारीला खाते समोर यानं माईचं अपहरण केलं, रावणाचा लंकेचा दहन केलं. हट्टीरामन हट्ट मागत खेळला, शेवटी काय घडलं आणि या संघटना रावणाचा 1 लक्ष पुत्र 1.25 लक्ष पौत्र कुंभकर्णासारखा बलाढ्य बंधू आणि रावणाचा सेवक माझा केला. माईची मुक्तता झाली, रामराज्याला सुरुवात झाली. पण पाहता पाहता तो कालावधी समीप आला. अवतार काय माझ्या प्रभूचं संपलं आणि माझा प्रभू निघत खाली गेला. त्या क्षणापासून या क्षणावर येऊन मी प्रभूच्या नामस्मरणात तदात्म आहे. अंतर्यायकार माझा प्रभू, माझा स्वामी, माझा गुरु याचा मला दर्शन व्हावं. कृष्णा गायकवाड आणि विष्णू ठाकूर या सुनला कोणाचा परत केलाय. कृष्णा गायकवाड, विष्णू ठाकूर यांचे मी आभार म्हणून स्वीकार करतोय. सत्यवान गावडे या चक्रासनात हे रोमनचं पात्र आहे. सत्यवान गावडे यांनी धनाला बदलून पण ते भावले बसवता नाट्यमंडळ स्कूलचे स्वीकार केले. सगळा अरुण स्वतःच्या प्रभूच्या नावावर त्याच्या भक्तीचं विसर्जन करण्यासाठी आपण याच्या नावात तदात्म होणं हेच तुला प्राप्त आहे. रघुपती राजा जय श्रीराम.
काय झालं? मी मेलो नाही ना रे. ज्या ती बोलतोय म्हणजे काय अनुचित नाही घडलं. बरं सांग तुला, बऱ्याच दिवसांनी भेट झाली. हवं त्याचं समाधान नाही. यमाची नाही, कारण तू एक बरेच दिवस झाले आराणे विनंती आहे. स्वर्ग मृत्यू पाहता त्रैलोक्य प्रमाण स्थिरता नाही तुला. विश्रांती घे. हो एका अटीवर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला देशील तो तुझ्या समोर प्रश्न मुलाचा माझा उत्तर कुणी द्यायला हवं? आवाज मला स्वतःसारखा समजतो. म्हणजे नारदा, काय ते अरे देवताला तुझं मार्गदर्शन असतं. देवतांचा अनुयायी तू. तुझी योग्यता महान आहे आणि मी एक सामान्य देवाचा भक्त. तरी पण माझ्यावर विश्वास प्रभूच्या कृपेने देईन उत्तर. आता दिसलास खरा म्हातारा. तू ऐकूनच घेत नाही. तुला काय वाटतं? तुला मी म्हातारा म्हणालो म्हणून नाही. अरे तू खराच महातारा. हे लक्षात ठेव. हे जे विश्व आहे ना, त्या विश्वात राम आहे. राम आहे म्हणून विश्व आहे. माझ्या रोम रोमात माझा प्रभू आहे. अगदी बरोबर. तसा होतो, तसा आहे, तसा राहणार. म्हणूनच म्हटलं. बर म्हणून म्हटलं महातारा. ठीक मला सांग, काय माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार की नाही? काय ते समोर तुला काय दिसतंय? हे अरे सज्जन आहे, हे पूजन आहे, हे माझ्या प्रभूच्या भक्त आहेत. ही भक्त म्हणजे येणार का? अरे सध्या हनुमंता यांच्याबद्दल मी नाही विचारत आहे. मग यांच्या पलीकडे जे दिसतंय ते काय आहे? सोडत देवाने देवाचं मंदिर आहे. हो मग माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे. काय सध्या हनुमंता मला सांग, काय समोर दिसणाऱ्या मंदिरात हा? जर देवच नसेल तर पूजाला पूजा बरेच दिवस झाले. हो तुझी माझी गमती का नाही? एवढा जोश, एवढा सामर्थ्य तुझ्याजवळ शिल्लक आहे. ती खराच म्हातारा. समाज बोलला तुला. प्रभाच्या कृपेने होता तसा राहणार. निश्चितच. हा प्रश्न केला कारण तू चिरंजीव आहे. हा मी असा प्रश्न तुला का केला? का अरे तुझ्या भक्तावर संकट. कोण म्हणतो? राजा सूर्यसूत माझ्या प्रभाचा वंशज येतो आणि त्याचा बंधू हा या दोघांवर संकट निर्माण झालाय. कुणी आणलं? ते कुणी केलं साहेब? महाकाल गोलांचा सम्राट दुर्गाक्षर.
आपा गवस अंकुश आपा गवस यांच्या स्मरणार्थ सुभाष अंकुश गवस अंकुश आपा गवस यांच्या आत्म्यात विरत शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे श्रीमान दुर्गाराम जोशी काका याने माझ्या अल्पशा गणगोर त्याचप्रमाणे माया राणे सचिन सावंत आणि एक नाट्यप्रेमी याने माझ्या अल्पशा कलेचं गणगौरव हे लाख मोलाचं प्रार्थना दिलंय. माऊली दशावतार नाट्य मंडळ कोणसी याच्या वतीने औषधाचा आनंदाने स्वीकार. आम्ही तुमच्या सदनी राहिलो पुष्कळ कालावधी लोटला. मग या कालावधी दिलेला सरळ एक नाट्यप्रेमी राहणार बांधा यांनी कलेचा गौरव लाखोच बाजू दिलंय. एक नाट्यप्रेमी राहणार बांधा यांना उदंड आशीर्वाद माऊलींनी प्रार्थना करून या वर्षाचा आनंद स्वीकार करतो. त्याचप्रमाणे नागेतास गावचे सुपुत्र लाईफस्टाईल कलेक्शनचे मालक आमचे परमित्र एक दशावतार चाहते दीननाथ देसाई यांनी कलेचा गौरव लाखोचा बाजू दिलंय याचाही आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे दिलीप गवस यांनी आमची समीराची भूमिका करणारे वजराडगावचे सुपुत्र कुमार अथर्व सावंत यांच्या कलेच्या गौरव लाखोचा बाजू दिलंय यांच्या वतीने वर्षाचा आनंद स्वीकार करतो.
आपली कन्या या माझा चेडू मी येते तो बापू अरे याच्यावर मोठा प्रसंग आहे चिंता करू नका एका मी माझ्याकडे ठेवतो या राज्याला माझ्याकडे कोणी काय मोठा चिंता करू नका अयोध्येत आली ही जागा कधीच विसरू नकोस कुठेही कमी पडणार नाही अरे तुझा कृपाशीर्वाद होणार मी आज दिसतोय युवराज आमच्यावर आलेला अनिष्ट आपण दूर केला पण या विश्वावर आलेला अनिष्ट भगवंताला दूर करावी दोष तुझ्या बंधूचा नव्हे दोष आहे असुरांचा आणि म्हणून त्या असुरांचा पाणी बंदणं हे माझं ध्येय हे अतिशस्त्र तुझा बंधू संकटात आहे संकट मुक्त परब्राह्मण भालावर यांकडून माझ्या कलागुणाचा गौरवप्रमाणे 100 पारितोषिक करायचे त्याचप्रमाणे कैलासचे दशावतारी कलावंत नाना परब्राह्मण भालावर यांच्या आठवणी प्रित्यर्थ माझ्या कलागुणाचा गौरवप्रमाणे 100 रुपयाचे पारितोषिक करायचे नाना परब यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो एवढी प्रार्थना करून याचा स्वीकार तेव्हा अरे माणूस जन्माला आला त्याला मृत्यू आठवला मरणाची भीती नाहीये पण तेव्हा फक्त होतो अयोध्येचा युवराज कुणा सुंदर वाटतात मला शाबास! तुझ्या बाबांच्याकडे बोलले ते तुझ्या मस्तकावर यांकडून माझ्या कलागुणासाठी आणि हनुमंत
समाजाची भूमिका करणारे माझे बंधू दादा कोणच करा दोघांसाठी हे 500 रुपयाला पारितोषिकाला आम्ही दोघेही करावंत संतोष गावडे यांचे व तुम्हा सर्वांचे आभार मानून द्या पारितोषिकाचा हे असुरेश्वर तरी तू माझ्या प्रभूच्या भक्तांना छळला तरी सुद्धा तुझ्याबद्दल माझ्यातरी आत्मीयत आहे का असुरा कुलाचा रात होऊ नये असे तर वाटतच आहे प्रभूच्या भक्तांना शरणला आणि येणारा मरण चुकव मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाही स्वतःचं अस्तित्व त्या विश्वासाखाली स्वतः मी निर्माण करणार आहे आणि त्याची सुरुवात ज्या अयोध्येपासून केलेली आहे अस्तित्वामुळे तुझ्या जीवनाचा आता मला हस्ता करावा लागेल आणि कोणत्या तऱ्हेनं माझ्या जीवनाचा असुराने निर्माण केला होता पण तुमची सद्भक्ती असल्या कारणानं आज तुमच्यातील गैरसमज दूर झाले मग या तुझ्या बंधूनं गरीब असलेल्या का पण हिला मनानं भरलंय आणि या गोष्टीला तुझी संमती असणं हे गरजेचं आहे कारण ज्या अयोध्येला मी जन्माला आलो त्या अयोध्येचा सांभाळ झाला पण आम्ही माणूस म्हणून सांभाळ करण्यापेक्षा दैवी तत्वाचा सांभाळ झालाय म्हणजे आपल्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधीही नाही मला ऐका वाईट वाटून घेऊ नका इथं हा गांधर्व पद्धतीने विवाह होतो. पण आमच्या जवळ बरेच ब्राह्मण श्रेष्ठ पंडित आहे चांगल्या ब्राह्मणाला बोलू बाबा याकच सांगतो माझ्याकडे जास्त काय नावाचा चिंता करू नको आमच्याकडे ब्राह्मण पण समजदार आहे चुकणारे नाही कळलं ना तेव्हा 16 दिवस हा कार्यक्रम चालू राहील पण तत्पूर्वी या क्षणाला कोण आहे हो हे तो थोरगो भाव या माझा दांडग्या दोंडा याकच चिडू तेव्हा आता तुझ्या साक्षी या ह्याचा सध्या तात्पुरते ह्याच्या हातीत तिथं मग हे चला 16-17 दिवस चिंताच करू नका होय बा. तिला या स्थानात दिला हा कळलं अगदी मग तिचं कल्याणच होईल. कायमता होय राव त्याला हो, वेळ जन्म देते बाप